सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कठोपनिषद प्रथमाध्याय द्वितीय वल्ली आणि 20वा असणारा मंत्र. मागच्या पाठामध्ये आता आपण पाहिला 21वा असणारा मंत्र. काय म्हणतात 21व्या मंत्राच्या द्वारे? आसीनो दूरं व्रजति शयानो याति सर्वतः कस्तं मदं देवं वदन्यो ज्ञातुमर्हति. की अशा प्रकारे जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कोणासाठी? जो साधक आहे, विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती हे ज्याने प्राप्त करून घेतलेलं आहे, असा जो साधक आहे त्याच्यासाठी अत्यंत सुलभ आहे. त्याला बाकी काही करायचं नाही. याच ठिकाणी त्याला त्याचं काय? साक्षात अपरोक्षात ब्रह्म, त्या ब्रह्मज्ञानाची याच ठिकाणी ज्याच देही. ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर ब्रह्म प्राप्त करण्याकरिता कुठे जायची गरज नाही. मग इथेच साक्षात्कार आहे. फक्त जे धरलेलं आहे ते काय करायचंय? ते सर्व एक 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 करून सोडून द्यायचं. जे जे आपण म्हणतोय हे माझं, हे माझं, हे माझं, तेवढं सोडून दिलं की तेच आहे, बाकी काही नाही. कारण का? संपूर्ण जगाची असणारी प्रतिष्ठा, संपूर्ण जग कुठं प्रतिष्ठित आहे? त्याच्यामध्येच प्रतिष्ठित आहे, आधारभूत. आणि म्हणून असं असणारं ते जे ब्रह्मतत्व आहे ते मागच्या आपण पाठा 20व्या मंत्रामध्ये सांगितलं. जो खरोखर मुमुक्षु साधक आहे, साधन चतुष्टय जे संपत्ती आहे ज्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेली आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे सर्व जे यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेला आहे, असा जो साधन चतुष्टय संपन्न अधिकारी, त्याच्यासाठी हे जे आत्मज्ञान आहे ते सांगितलं. धातु प्रसादान महिमानमात्मनः. धातु प्रसाद म्हणजे इंद्रियांची कृपा, इंद्रियांचं असणारं चंचलत्व. ज्या ठिकाणी संत, कारण का ही इंद्रिय अत्यंत चंचल आहे, सातत्याने शब्दाभिरिपंचभिरेव पंच पंचत्वायु स्वगुणेन बद्धा कुरंग मातंग पतंग मीन भृंगानन नरन भिरंच पंचकिम सांगितलं. की त्या ठिकाणी अशा प्रकारे शब्दादी केवळ एक एक इंद्रिय अत्यंत प्रबल आहे त्यांचं. त्या एक एक इंद्रिय प्रबल असल्यामुळे हे 5 असणारे प्राणी काय झाले? आपल्या नाशाला कारणीभूत ठरले. शब्दादी विपंचभिरेव पंच पंचत्वमायु स्वगुणेन बद्धा. त्या त्या अनुषंगाने कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंगा. कुरंग म्हणजे हरिण. हरिणाचं काय सांगितलं? अत्यंत श्रवणेंद्रिय ऐकण्यासाठी. हरिण जर पकडायचं असेल तर काय करतात? अत्यंत सुमधूर अशी बासरी किंवा सुंदर संगीत त्या ठिकाणी लावतात. आणि मग संगीताच्या अनुषंगाने मग काय होतं? ते हरिण तिकडे अत्यंत अट्रॅक्शन होतं आणि तिकडे जातं आणि त्याला पकडतात. कुरंग, मातंग हत्ती स्पर्शेंद्रिय, एखाद्या हत्तीन पलीकडे ठेवून मध्ये खड्डा करून
तिला स्पर्श करण्याच्या इच्छेने धावत जाऊन त्या खड्ड्यामध्ये पडतो. पतंग, कुरंग, मातंग. पतंग पाहणे, डोळं, तो असणारा त्या ठिकाणी असणारा दीपाचा प्रकाश तो पाहून तेच पकडण्याचा प्रयत्न करतो. पतंग, मीन, मासा रसनेंद्रिय खाण्याच्या इच्छेने त्या गळाला काहीतरी लावून तिथे ते खाण्याच्या इच्छेने पकडला जातो. भृंगा, तर असणारे नेत्रेंद्रिय पाहण्याच्या इच्छेने त्या अग्नीमध्ये काय स्वतःचा नाश करून घेतो. अशा असणारे हे जे पंचप्राणी आहे काय आपापला असणारं एक इंद्रिय अत्यंत बलवान असल्यामुळे का स्वतःच्या नाशाला स्वतःच कारणीभूत ठरले. पण मनुष्यामध्ये ही पाचही इंद्रिय अत्यंत प्रबल असल्यामुळे म्हणून सांगितलं जोपर्यंत धातु प्रसादान महिमान महात्मना, इंद्रियांची असणारी कृपा म्हणजे इंद्रियांची कृपा म्हणजे त्याच्यावर विजय, त्यांची असणारी चंचलत्व जे आहे ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. आता मग काय ती इकडे जायचं उद्या तिकडे जायचंय, मग साधना कसली एकांते सुखमाप्स्यताम, तो राहूच शकत नाही. सातत्याने हे खायचंय ते पाहायचंय इकडे जायचं तिकडे जाताना अशा प्रकारे जे चंचल चित्त ज्याचं आहे, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम, चंचल आहे, पुन्हा पुन्हा सारखा प्रमाद, माहितीये हे करायचं नाही तरी तेच करत राहणार, माहिती आहे चांगलं नाही तरी तेच खाणार, माहिती आहे जास्त भजी खाल्ल्यानंतर खोकला होतो भजीच खाणार, माहिती असून सुद्धा हे केल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे हे सर्वांना माहिती असतं. परंतु परिणाम माहीत असताना सुद्धा मधुमेह आहे तरी सुद्धा शुगर आहे तरी सुद्धा गोड खाणार, मग वाढणार शुगर. म्हणजे परिणाम माहीत असताना सुद्धा त्या इंद्रियांची असणारी प्रबलता एवढी असते, बलादिव अत्यंत बलात ती काय करतात त्याचं अपहरण करतात. आणि म्हणून अशा प्रकारे जोपर्यंत धातु प्रसादान म्हणजे जोपर्यंत इंद्रियांची कृपा म्हणजे जोपर्यंत इंद्रियांना आपल्या वश करून घेत नाही तोपर्यंत ते आत्मतत्व प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मग तेच जे आत्मतत्व अत्यंत सहज प्राप्त होणार आहे कधी इंद्रियांच्या कृपा प्रसादाने, ते कोणासाठी अन्यथा सकाम सर्वसाधारण पुरुषांसाठी ते आत्मतत्व अत्यंत दुर्लभ आहे. कोणासाठी जे सकाम आहे, सकाम म्हणजे ज्यांच्या मनामध्ये इच्छा कामना, अमुक करायचंय तमुक करायचं, हे करायचंय ते करायचंय, हे खायचंय. म्हणून कालच्या पाठामध्ये पुन्हा काय सांगितलं, प्रजहाती यदा कामान सांगितलं. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव इथं सांगितल्यानंतर श्री भगवान उवाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. पहिली साधना कोणती, तर ती पहिली साधना सांगितली. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान सांगितलं. मनामध्ये असणाऱ्या संपूर्ण कामना प्रकर्षेण जहाती म्हणजे काही सुद्धा कुठलीच कामना नाही, सात्विक नाही, राजसिक नाही, तामसिक नाही, सगळ्यांचाच शृंखला म्हणजे साखळी जी आहे, साखळी कोणती जरी असली, लोखंडाची असो, चांदीची असो, तांब्याची असो अथवा सुवर्णाची असो, काय करणार ती बंधनच करणार. तसं इच्छा कोणतीही जरी असली म्हणून सर्व इच्छा सर्व संकल्प संन्यासी सांगितलं गीतेने. कुठल्याही प्रकारचा संकल्प मला अमुक करायचं तमुक करायचं काही नाही, कोणतीही भावना ठेविले अनंते तैसेची राहावे. ज्या अनुषंगाने परमेश्वराने जे प्रारब्ध या शरीराचा आहे त्या प्रारब्धाच्या अनुषंगाने त्या शरीराचं जे आहे शारीरम केवलम कर्म. गीतेमध्ये फार सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्थितप्रज्ञाच्या असेल, साधकाच्या असेल, सर्वसामान्य गृहस्थी असेल, सगळ्यांच्या अतिशय व्यवस्थित सांगितलं. त्यातल्या 17वा असणारा 18व्या असणाऱ्या अध्यायाच्या माध्यमातून सात्विक कर्म कोणतं, राजसिक कोणतं, तामसिक कोणतं ते सुद्धा अतिशय व्यवस्थित सांगितलं. मग त्या कशासाठी सांगितलं, तर त्यातलं जे सात्विक आहे ते घ्यायचंय, राजसिक आणि तामसिक सोडायचंय.
कारण ते परमेश्वराच्या जवळ आहे. त्यांनी चित्त शुद्ध होणार आहे. म्हणून सात्विक ग्रहण करायचं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने मग अशा प्रकारे जो सकाम आहे, ज्याच्या मनामध्ये काही संकल्प आहे, ते आत्मतत्व अत्यंत सुलभ असताना, म्हणून मी सातत्याने आता 2-3 वर्ष एक गोष्ट आपण सातत्याने सांगत असतो. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी काय साधना करायची हे अनेक वेळा आमचे गुरुजी पण अनेक वेळा सांगायचे. काय साधना करायची? तर आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी काही साधना करायची नाही, हीच साधना करायची. कारण काही जरी करायला गेलो तरी काय, तर बंधनालाच कारण आहे. कर्मण्येवाधिकार असते. काही तुम्ही कराल तर त्याच्यापासून काय बंधनच आहे. आणि म्हणून काही न करणे हेच करणे, ही साधना ज्यावेळेस आपण आरंभ करू त्याच वेळेस त्या परमात्म्याच्या जवळ आपण जाऊ. आणि म्हणून अशा प्रकारे मग जो सकाम आहे, म्हणून अशा प्रकारचा जो साधक मुमुक्षु आहे त्याच्यासाठी ते आत्मतत्व अत्यंत सुलभ आहे. परंतु जो सकाम पुरुष आहे, त्याच्या मनामध्ये कामना आहेत, त्यासाठी ते आत्मतत्व अत्यंत दुर्लभ आहे. कारण का, तो सातत्याने बहिर्मुखच आहे, अंतर्मुख होऊच शकत नाही. परांजिखानी व्यतरण स्वयंभू तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन कश्चित धीर आत्मान ऐक्षत. आवृत्त चक्षु सांगितलं, अमृतत्वमिच्छन एखादाच सांगितलं. काय होतो आवृत्त चक्षु? आवृत्त चक्षु म्हणजे अंतर्मुख होतो आणि ते आत्मतत्व काय ते जाणण्याचा प्रयत्न करतो. ते त्या आता पुढच्या मंत्राच्या द्वारे 21वा असणारा मंत्र, त्याद्वारे काय सांगतात की अशा प्रकारे जो अज्ञानी आहे, जो बहिर्मुख आहे, सुलभ असणारा आत्मतत्व त्याच्यासाठी अत्यंत दुर्लभ आहे. कारण का, आसीनो दूरम व्रजति शयानो याति सर्वतः कस्तम मदम देवम मदन्यो ज्ञातुमर्हति. याचं कारण असं काय, ते आत्मतत्व जे आहे त्याला काय वाटतं, जो अज्ञानी आता अज्ञानी जनांना काय वाटतं ते या मंत्रातून सांगितलं. काय म्हणतो तो अज्ञानी जन? म्हणतो आसीनो दूरम व्रजति शयानो याति सर्वतः, की अशा प्रकारचं जे आत्मतत्व आहे ते एका ठिकाणी स्थिर राहून सुद्धा दूरपर्यंत पोहोचतं. ते वास्तविक अचल भावाने स्थिर भाव आहे. एका ठिकाणी दुसरीकडे जाण्याकरता आपण कधी जाऊ, ज्या ठिकाणी आपली अनुपस्थिती आहे त्या ठिकाणी उपस्थिती होईल. परंतु सर्वत्र तेच अनुस्यूत, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. जसं आकाश अंतर्वहिष्ठ तत्सर्वम, सर्वत्र एकच आकाश आहे. मग हे आकाश इकडचं आकाश तिकडे गेलं, पुण्यातलं आकाश पौडला आलं, पौडचं आकाश लोणावळ्याला गेलं, लोणावळ्याचं आकाश तामिनीला गेलं, असं होत नाही. कारण ते सर्वत्र एकच व्याप्त आहे. तसं ते आत्मतत्व सर्वत्र एकच व्याप्त आहे. दुसरीकडे जाण्याकरता त्याच्या आधीच ते तिथं उपस्थित आहे. तद्भिन्न काही नाही. आणि म्हणून अशा प्रकारे, परंतु जो अज्ञानी आहे तो काय करतोय, हे शरीर जे आहे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, या शरीराच्या द्वारे ज्या क्रिया होत आहेत त्या क्रिया कोणावर, त्या आत्मतत्वावर प्रस्थापित करून, शरीर गेला म्हणजे आत्मा गेला, शरीर बसला म्हणजे तो बसला, अज्ञानामुळे तेच सांगण्याचा प्रयत्न केला की काय, एका ठिकाणी स्थिर असून सुद्धा दूरपर्यंत पोहोचते. त्याला वाटतं एका ठिकाणी स्थिरच आहे, परंतु अज्ञानवशात याला काय वाटतं, दूर गेलं, इकडे गेलं, तिकडे गेलं. गेलंय कोण? तत्व नाही गेलं, शरीर गेलेलं आहे. पण शरीराचा अध्यारोप त्याच्यावर करून ते गेले, इकडे गेले, तिकडे गेले असं म्हणतोय. नंतर शयानो याति सर्वतः, निद्रा करीत असून सुद्धा सर्वत्र जातो, असं त्या ठिकाणी असणारं, निद्रा करत असून सुद्धा ते सर्वत्र जाते, अशा प्रकारे असणारं. कस्तम मदम देवम मदन्यो ज्ञातुमर्हति, अशा प्रकारचं असणारं ते आत्मतत्व. ते कसं आहे, सुखदुःखयुक्त, वास्तविक सुखदुःखयुक्त वास्तविक नाही, परंतु अंतःकरणाचे असणारे भाव काय करतात, त्या आत्मतत्वावर अध्यारोपित करून
मग काय करतोय? मी सुखी, मी दुःखी. तिथं सुख पण नाही दुःख पण नाही. न सौख्यम न दुःखम सांगितलं. आत्मषटक जे आहे, आत्मषटकामध्ये काय सांगितलं? मनोबुद्धिचित्तानिहंकारणाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु. हे पंचतत्व आहे. काय आहे? काही मी नाही. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम सच्चित स्वरूप असणारं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्वच मी आहे. हेच सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे सुख आणि दुःख हा कोणाचा भाग आहे? हा अंतःकरणाचा भाग आहे. आणि मग अंतःकरणाचा असणारा सुखदुःख आदी जो भाग तो काय? त्या आत्म्यावर अध्यारोपित करून काय करतो? जसे शरीराचा असणारा मी स्थूल, मी कृश, मी उंच, मी बुटका, मी गोरा, मी काळा, मी अमुक, मी तमुक, या सगळ्या ज्या क्रिया आहेत मी या कोणाच्या? शरीराच्या असणाऱ्या क्रिया, शरीराचं असणारं वर्णन त्या आत्म्यावर अध्यारोपित करून आपण त्याला गोरा, काळा, उंच, बुटका असं म्हणतो. त्याचप्रमाणे अंतःकरणाच्या असणाऱ्या क्रिया सुख आणि दुःख कोणत्या? दोन क्रिया अंतःकरणामध्ये होतात. एक तर सुख, जी वस्तू आपल्याला अनुकूल आहे, अनुकूले सुखम, जे अनुकूल आहे तिथं सुख होतं. आणि प्रतिकूले दुःखम, जी गोष्ट प्रतिकूल आहे त्याच्यातून दुःख निर्माण होतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या ही अंतःकरणाची असणारी वृत्ती ती त्या ठिकाणी अशा प्रकारे असा सुखदुःखयुक्त ती वृत्ती त्याच्यावर स्थापित करून मी सुखी, मी दुःखी असा कोण? अज्ञानी समजतो. आणि म्हणून अत्यंत सांगण्याचं तात्पर्य अत्यंत सहज आणि सोपं सुलभ असणारं ते आत्मतत्व जो अज्ञानी इंद्रियांच्या अधीन झालेला आहे त्याच्यासाठी ते काय? अत्यंत दुर्लभ स्वरूपाचं आहे. आणि म्हणून असं ते आत्मतत्व आहे. ते कोण? देवम मदन्यो ज्ञातुमर्हति. माझ्याशिवाय म्हणजे ज्याने आत्मतत्वाला जाणलेलं आहे त्या माझ्याशिवाय त्या आत्मतत्वास कोणीही जाणू शकत नाही. आसीनो दूरं व्रजति शयानो याति सर्वतः कस्तं मदं देवं मदन्यो ज्ञातुमर्हति. आचार्यांचं असणार भाष्य. आचार्य काय म्हणतात? आसीनो अवस्थितो अचलः एव संदूरं व्रजति शयानो याति सर्वतः एवं असौ आत्मा देवः मदामदः समदो अमदश्च सहर्षो अहर्षश्च विरुद्ध धर्मवान अतः शक्यत्वात् ज्ञातुं कस्तं मदामदं देवं मदन्यो ज्ञातुम अर्हति. अशा प्रकारे विषयाभिलाषार्यांचं भाष्य. काय म्हणतात? विषयाभिलाषी, विषयांच्या अभिलाषी म्हणजे ज्यांना विषय प्राप्त करण्याची इच्छा आहे. मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, अशा प्रकारे विषयांना प्राप्त करण्याची इच्छा, विषयाभिलाषी असे जे सामान्य पुरुष, जे सर्वसामान्य आहे त्यांच्यासाठी हा विषय चाललेला आहे. विषयाभिलाषी असे जे सामान्य पुरुष त्यांना हा आत्मा अत्यंत दुर्विज्ञ आहे. त्यांच्यासाठी ज्यांच्या मनामध्ये विषयाची आसक्ती आहे त्यांच्यासाठी हे आत्मतत्व. म्हणून राजविद्या, राजगुह्य सांगितलं. सरळ आहे अत्यंत. परंतु जे विषयाभिलाषी आहेत त्यांच्यासाठी राजगुह्य सहसा सापडत नाही. मग बऱ्याच वेळानंतर वेदांत शिकल्यानंतर शेवटी काही नाही म्हणतात. एकच ब्रह्म, एका ब्रह्म. आतापर्यंत बाकी दुसरं काय झालं का? 2 वर्ष 3 वर्ष आपली चाललंय. एक ब्रह्म आत्मतत्वाव्यतिरिक्त बाकी काही कथा नाही, काही नाही, काही नाही. परंतु दरवेळेस नूतन त्याच्यामध्ये भाव निर्माण होतात. ते कोणाचं? ते सुद्धा त्याचीच प्रक्रिया, त्याचीच लीला असं म्हणायचं. आणि म्हणून अशा प्रकारे ते कोण? जे विषयाभिलाषी पुरुष आहे म्हणजे सर्वसामान्य
जे आहेत त्यांच्याकरता त्यांच्यासाठी आत्मा अत्यंत दुर्वेदनीय आहे. आत्मा हा अचल स्थिर असला तो वास्तविक मगाशी सांगितल्याप्रमाणे तो कशा अचल स्थिर चल नाही येतो. चल कोण? शरीर चल आहे. हा कसा आहे? हा अचल भावाने असला आणि कसा आहे? स्थिर आहे. स्थान सांगितलं त्याला एका ठिकाणी स्थिर आहे. तो कुठेही जात नाही, कुठेही येत नाही. अशा प्रकारे जरी असला आत्मा हा अचल स्थिर असा असला तरी अज्ञानी लोकांना दूर जातो असे वाटते. जे अज्ञानी ते शरीराच्या अनुषंगाने शरीराची असणारी प्रक्रिया, शरीराच्या असणारी क्रिया त्याच्या अध्यारोपित करून तो तिकडे गेला, तो इकडे आला, तो आता निघाला. अशा प्रकारे अज्ञानी लोकांना दूर जातो असे वाटते. त्याचप्रमाणे जागृत स्वप्नावस्थेत मनादी करणांच्या साक्षरूपाने कूटस्थ अचल जरी असला तरी इंद्रियादिकांचा व्यापार झाला म्हणजे तो विषय देशात गेल्यासारखा वाटतो. त्याचप्रमाणे स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा तसंच कशामध्ये अंतःकरणाची असणारी सूक्ष्म शरीराच्या अनुषंगाने त्याचा व्यापार झाल्यानंतर तो विषय विशिष्ट देशामध्ये गेल्यासारखा. मी आता स्वप्नात जरी इथे झोपलो तरी कधी मी पुण्यामध्ये जाईल, कधी अमेरिकेला पण जाईल. त्या अनुषंगाने म्हणजे कशा मनाधिकरणाच्या साक्षरूपाने इंद्रियांचा व्यापार झाला म्हणजे तो विषय देशात गेल्यासारखं वाटतो. त्याचप्रमाणे सुषुप्ती अवस्थेमध्ये सर्व करणांचा उपरम झाला म्हणजे आत्मानिद्याप्रमाणे स्थिर वासतो. आता जागृत अवस्थेमध्ये झालं. स्वप्नावस्थेमध्ये जागृत अवस्थेमध्ये शरीराच्या अनुषंगाने शरीराच्या क्रिया त्याच्यावर स्थापित करून तो आला, तो गेला. स्थूल शरीराच्या अनुषंगाने सूक्ष्म स्वप्न अवस्थेमध्ये ते सुद्धा आपण स्वप्न अवस्थेमध्ये अनेक प्रकारची नाना स्वप्न पाहतो. आणि मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो. तो स्थिर असताना सुद्धा त्याच्यावर तो अध्यारोपित करतो. आता स्थूल सूक्ष्म आणि त्यानंतरचं असणारं सुषुप्ती अवस्थेमध्ये पण काय करतोय? सुषुप्त जाग्रत स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये सर्व करणांचा उपरम झाला म्हणजे तो आत्मा निद्याप्रमाणे स्थिर भासतो. आता सगळी जी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, नंतर अंतःकरण चतुष्टय हे सगळे काय झाले? सगळे आता शांत झालं. सुखेन मया निद्रा अनुभूया, फार शांत अशी मला झोप लागली असं आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सुषुप्त अवस्थेमध्ये सर्व करणांचा उपरम झाला म्हणजे तो आत्मा निद्याप्रमाणे स्थिर वासतो. आता शांत झोपला. शांत झोपला म्हणजे शांत झोपला हे जाणण्यासाठी सुद्धा कोणीतरी जागृत आहे. तेव्हा तो म्हणतो मी रात्री छान मला झोप लागली. आता हिवाळ्याचे दिवस आहेत, छान झोप लागते सगळ्यांना. तेच सांगायचा प्रयत्न केला. निद्याप्रमाणे कोण? तो वास्तविक नित्य जागृत अवस्थेतच आहे. तेच सांगितलं गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये या निशा सर्वभूतानां. तो नित्य जागृत अवस्थेत आहे आणि अज्ञानी नित्य निद्रा अवस्थेमध्येच आहे. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे तो आत्मा निद्याप्रमाणे स्थिर भासतो. याप्रमाणे आत्मा सर्वत्र व्यापक आहे. अशा प्रकारे तो वास्तविक ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व सर्वत्र व्यापकच आहे. ते आत्मतत्व सर्वत्र व्यापक आहे असा हा आत्मा मदामद म्हणजे सुखदुःख वास्तविक सर्वत्र व्यापक असताना सुद्धा ते आत्मतत्व मदामदम म्हणजे काय? सुखदुःखयुक्त. वास्तविक त्याच्यामध्ये काही सुख नाही, दुःख नाही. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे अंतःकरणाच्या असणाऱ्या वृत्ती घेऊन ज्या अनुकूल सुख देणाऱ्या, प्रतिकूल दुःख देणाऱ्या त्यांना घेऊन मदामदम म्हणजे सुखदुःखयुक्त अशा अनेक विरुद्ध धर्माने युक्त असल्याने अज्ञानी लोकांना कळणे कठीण आहे. अज्ञानी लोक काय करतात? त्या सगळ्या वृत्ती आहेत, शरीराचे गुण, अंतःकरणाचे गुण, हे सगळे त्याच्यावर अध्यारोपित करून शरीराच्या गुणांनी तो अमुक, तो तमुक, अंतःकरणाच्या दुःखी गुणांनी तो सुखी, सो दुःखी हे त्याच्या अध्यारोपित करून
स्वतःला सुखी दुःखी करून घेत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे त्या आत्म्याला आणि म्हणून अशा प्रकारे अज्ञानी लोक जे आहेत अशा प्रकारे अनेक विरुद्ध धर्मांयुक्त असल्याने अज्ञानी लोकांना कळणे कठीण आहे. अशा आत्म्याला माझ्याशिवाय जाणण्यास कोण समर्थ आहे. आणि अशा प्रकारे मंत्रकार या ठिकाणी म्हणतायत, ऋषी म्हणतायत काय, तो जे असे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वास माझ्याशिवाय जाणण्यास कोण समर्थ आहे. म्हणजेच काय, आमच्यासारखे जे पंडित यांनाच आत्मा नाही आहे. पंडित म्हणजे पंडा यस्य जायते इति पंडितः. तिथं व्याख्या केली आचार्यांनी. पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये अशोचाननुशोचस्तम प्रज्ञावादांच वासरे गतासून गतासूंश्च न अनुशोचन्ति पंडिताः पंडा यस्य जायते इति पंडितः. तिथं व्याख्या केली आचार्यांनी. पंडा म्हणजे आत्मानात्मविवेक बुद्धी ज्यांच्यामध्ये जागृत झालेले आहे तेच पंडित. आता पंडित शब्दाचा आता वेगळा काहीतरी शब्द चातुर्यता नाही, तर इथं पंडित या शब्दाचा वेदांत शास्त्राच्या अनुषंगाने अर्थ पंडा यस्य जायते इति पंडितः. आत्मानात्मविवेचन बुद्धी ज्यांची निर्माण झालेली आहे ते पंडित. म्हणून अशा प्रकारचे ते पंडित इथं अपेक्षित आहे, नाही तर अन्य तिथं पंडिताचे हे नाही. म्हणून आमच्यासारखे जे पंडित त्यांना आता आत्माज्ञेय आहे. नित्य अनित्यादी अनेक नित्य अनित्य असे अनेक विरुद्ध धर्मोपाधिक असल्यामुळे चिंतामणीप्रमाणे तो आत्मा अनेक रूप भासतो आणि म्हणून तो दुर्विज्ञेय आहे. ज्याप्रमाणे चिंतामणी जो आहे किंवा शुद्ध स्फटिकाचा असणारा तो मणी, त्याच्या मागे एखादं पुष्पजाप कलरचं ठेवू त्याप्रमाणेच तो धारण करतो, तो रंगच ते धारण करतं. वास्तविक नाही, पण मागा असल्यामुळे आपल्याला वाटतं आता स्फटिक पांढरा झाला, लाल झाला, चांबडा झाला. त्याप्रमाणे चिंतामणी काय, चिंतामणीप्रमाणे तो आत्मा अनेक रूप भासतो. तो कसा आहे, आत्मा दुर्विज्ञेय आहे. निरुपाधिक स्वरूपाने विज्ञान स्वरूप सर्वत्र व्यापक असल्याने गमन केल्याप्रमाणे तो वास्तविक भासतो. वास्तविक तो सर्वत्र तोच आहे, परंतु त्या कोण जो अज्ञानी आहे त्याला गमन केल्याप्रमाणे भासतो, वास्तविक जात भासतो. स्वतःच्या रूपाने स्थित असेल तरी स्वतःच्या रूपाने तो स्थितच आहे, तरी सुद्धा उपाधीद्वारा दूर जातो असे वाटते. परंतु उपाधीचे असणारे गुणधर्म त्याच्यावर अध्यारोपित करून तो दूर जातो असं त्याला वाटतं. वास्तविक तो कसा आहे, वास्तविक तो अचलच आहे. असं असणारे अचल आत्मतत्व शरीरांतःकरणाचे गुणधर्म त्याच्यावर अध्यारोपित करून ते गेलं, ते आलं, ते सुखी, ते दुःखी असं कोण अज्ञानी जन आहे ते समजतात. त्याचप्रमाणे आत्मा, त्याचप्रमाणे आता असे सुद्धा पाहतो की त्या आत्म्याच्या ज्ञानाने काय होतंय, शोकाचा अंत होतो. पण वास्तविक पाहता जरी तसं असलं, अज्ञानी लोकांच्या अनुषंगाने जरी तसं असलं, सुख दुःख सर्व संसारामध्ये प्राप्त होत असलं तरी जो ज्ञानी आहे तो ज्ञानी काय, त्याचप्रमाणे ते जरी आत्मतत्व जे आहे ते अज्ञानी लोकांच्या अनुषंगाने जाणारं येणारं सुखी दुःखी असलं तरी वास्तविक स्वरूपाने जो ते आत्मतत्व जाणून घेतो तो कोण होतो, तो शोकाचा अंत होत जातो. जो ते आत्मतत्व जाणतो त्याचा निश्चितपणे शोकाचा अंत होतो. हे 22व्या मंत्राच्या द्वारे सांगून 22व्या मंत्राच्या द्वारे काय म्हणतात, अशरीरगुं शरीरेष्व नवस्थेष्वस्थितं महान्तं विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचती. अशा प्रकारे असणारं आत्मतत्व कसं आहे, अशरीरगुं शरीरेष्व नवस्थेष्वस्थितं महान्तं विभू आत्मानं मत्वा धीरो न शोचती. अशा प्रकारे ते आत्मतत्व कसं, जो शरीरामध्ये शरीररहित या शरीरामध्ये असताना सुद्धा तो कसा आहे, तो शरीररहित आहे. त्याचं स्वतःचं कोणतंच शरीर नाही, असंग आहे, तो निराकार येतो, कुठेही तो संग करत नाही. जसं आकाश जे आहे काय, घटाकाश मठाकाश, फक्त काय झालं तर घट आणि आकाशाने परिच्छिन्न झाल्यामुळे ज्याप्रमाणे आपण त्याला काय म्हणतो, हे घटाकाश हे मठाकाश, पण आकाश आकाश इथून तिथून सर्वत्र एक आहे.
परंतु घटनावाच्या उपाधीने ज्या वेळेस ते आकाश परिच्छिन्न तेवढ्या याच्यामध्ये झालं, त्यावेळेस आपण त्याला म्हटलो हे घटाकाश. मठाच्या उपाधीने जेवढं आकाश परिच्छिन्न झालं तेवढं आपण मठाकाश म्हटलो. शरीराच्या उपाधीने. त्याचप्रमाणे ते कसं आहे, ते वास्तविक ते शरीररहितच आहे. आकाश सर्वत्र अनिश्चित एक समानच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भिन्नता नाही. ते सांगण्याचा प्रयत्न करा. जो शरीरामध्ये शरीररहित आहे, शरीरामध्ये अजून सुद्धा त्याचं कोणतं शरीर नाही, तो शरीर रहित आहे. चैतन्य मात्र अस्तित्व लब्धव्य शास्त्रामध्ये. बस आहे एवढंच चिंतन करायचं. बाकी त्याच्या पुढं नाही चिंतन करायचं. मग त्याच्या पुढे चिंतन केलं की मग सगळं सुरू झालं संसार. मग शरीर आहे, आताप्रमाणे सांगितल्याप्रमाणे अंतःकरण आहे, मन आहे, बुद्धी आहे. अस्तित्व लब्धव्य, फक्त आहे एवढंच चिंतन करायचं. तेच सांगितलं. म्हणून अशा प्रकारे जो शरीरामध्ये शरीररहित, अनित्यामध्ये नित्य स्वरूप, संपूर्ण अनित्य ज्या वस्तू आहे त्याच्यामध्ये नित्य स्वरूप काय आहे तेच आहे. बाकीचं सगळं जाणार आहे. ती एकच वस्तू जी आहे ती राहणारी आहे. बाकी सगळं कालाच्या ओघात सगळंच जाणार आहे. काल कोणालाच ठेवणार नाही. कालाय तस्मै नमः म्हणून आपण म्हणतो. एकदा काळ आला, कालो गच्छति धीमता. एकदा तो काल आला की तो कोणाला सोडत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हे संपूर्ण अनित्यच्या स्वरूपाचा जो संसार आहे, म्हणजे कधी न राहणारा, त्याच्यामध्ये ते आत्मतत्व राहणार आहे, ते कायम राहणार आहे. हे कल्प जरी गेलं साईक्षत, तो पुन्हा विचार करतो. बहुश्याम्ये प्रजायेति स एकः. तो एक त्याने विचार केला. मग सगळं कल्पांत झालं, सगळं पुन्हा सगळं शांत झालं. आता काही नाही. मग कोण? स एकः. आता तो एकटाच होता. मग काय? स ईक्षत. ईक्षत म्हणजे विचार करणे. म्हणजे काय? विचार कोण करतो? काहीतरी त्याच्यामध्ये असेल, सत्ता असणारी वस्तूच विचार करते. निर्जीव वस्तू विचार करू शकत नाही. दगड कधी विचार करतो का? नाही. काहीतरी तिथे सत्ता असेल तर विचार होतो. तेच सांगण्याचा प्रयत्न. तदैक्षत बहुश्याम्ये प्रजायेति सतपोतप्यत. अरे मी एकटा आता फार कंटाळलो. मग आता मी काय करतो? बहुश्याम्ये प्रजायेति. त्याने आता विचार केला, मी आता अनेक रूपामध्ये निर्माण व्हावं. म्हणजेच काय? हे सगळं जे आहे. आणि मग त्याने काय केली? सृष्टीची रचना केली पुन्हा. आणि कल्पांते पुन्हा कृत, त्रेता, द्वापार आणि कली, ही 4 युग झाल्यानंतर पुन्हा काय केलं? सगळं स्वतःमध्ये समाविष्ट केलं. आणि पुन्हा एकः. हे बाकीचे अनित्य जे आहे, थोडक्यात बाकी अनित्य संसारामध्ये नित्य तोच आहे. ते सांगण्याचा बरं. अनित्यामध्ये जो नित्य आहे असा असणारा तो कसा? महांतम विभुमात्मानं. महांतम अत्यंत महांत. विभू म्हणजे सर्व व्यापक. विभू म्हणजे काय? तर सर्वत्र व्यापक तोच आहे. सर्वत्र व्यापक असा जो आहे स महांतम विभुम आत्मानं असा असणारा तो महान विभू, सर्वत्र व्याप्त, सहस्र शीर्षा पुरुषा, सहस्राक्ष सहस्रपाद, सभूम विश्वतो वृत्तात्यतिष्ठदशांगुलम. सर्वत्र व्याप्त असताना या ठिकाणी असणाऱ्या अंतःकरणामध्ये तो स्थिर राहतो. अंतर्बहिष्ठ तत्सर्वम. तो सर्वत्र तोच आहे. असा महान असणारा, सर्व व्यापक असणारा महांतम विभू आत्मानं. अशा प्रकारे त्याला जाणून काय? मत्वा. मत्वा म्हणजे जाणून. धीरो. धीरा म्हणजे ज्ञानी आहे, तत्वज्ञानी आहे, जो साधक आहे, जो मुमुक्षु आहे, तो काय? न शोचती. तो कदापि शोक करत नाही. अशा प्रकारे 22वा असणारा मंत्राचा अर्थ त्याचा असणारा आचार्यांचं भाष्य. आचार्य काय म्हणतात? पाहू त्या ठिकाणी
तद्विज्ञानाच्च शोकात्यय इत्यापि दर्शयति। अशरीर स्वेन रूपेण आकाशकल्प आत्मा तमशरीरं शरीरेषु देव पितृ मनुष्यादि शरीरेषु अनवस्थितेषु अस्थितिरहितेषु अनित्येषु अवस्थितं नित्यम् अविकृतम् इति एतत्। आचार्य म्हणतात आत्मा हा स्वतःच्या निरुपाधिक स्वरूपाने, आत्मा जो आहे हा स्वतःचा काय जे निरुपाधिक स्वरूप आहे त्या निरुपाधिक स्वरूपाने, निरुपाधिक कुठल्याही रूप नसणं, त्याला कुठलेही हे नाही डायमेन्शन नाही की असं आहे तसं आहे, कोणतंच रूप नाही त्याला, असं त्याचं वास्तविक जे स्वरूप आहे तेच सांगितलं। आत्मा हा स्वतःच्या निरुपाधिक स्वरूपाने आकाशाप्रमाणे कसं आहे अशरीर आहे, आकाशाप्रमाणे सर्वत्र व्याप्त आहे। आकाशाला जसं शरीर नाही का आहे, कारण आकाश पहिली उत्पत्ती त्याची, तस्मात् आत्मनः आकाश संभूतः आकाशाद वायुः, वायू दुसरी, वायोः अग्नी तिसरी, अशा प्रकारे नंतर फॉर्मॅटमध्ये आलंय ते, हळूहळू हळूहळू जातो। पण पहिली जी उत्पत्ती आहे ती आकाश, त्याच्यापासून आलेलं अत्यंत जवळ त्याला, म्हणून तिथं काही नाही, तेच सांगण्याचा प्रयत्न केला। म्हणून अशा प्रकारचा तो आकाशाप्रमाणे अशरीरी, थोडक्यात काय कुठल्याही प्रकारचा फॉर्म त्याचा नाही, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शरीर नाही असं असणारं आकाशाप्रमाणे अशरीरी असणारं ते आत्मतत्व काय, आत्मा हा स्वतःच्या निरुपाधिक स्वरूपाने आकाशाप्रमाणे अशरीर आहे। देव मनुष्य आदी अनित्य शरीराचे ठिकाणी जरी सर्वत्र आत्मस्वरूप असले तरी ते स्वतःच्या रूपाने अविकृत असेच आहे। यद्यपि आपल्याला वाटलं त्या फॉर्ममध्ये आहे देव मनुष्य आदी, या फॉर्ममध्ये आपल्याला जरी वाटलं, फॉर्ममध्ये म्हणजे त्या शरीराच्या अनुषंगाने जरी वाटलं तरी ते स्वतः अविकृतच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची क्रिया होतच नाही, म्हणजे अविकृत आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, ते आहे तसंच आहे। मग हे काय, हे पंचीकरण जे आहे, हे पंचीकरणाचं आता ते सगळं तत्वबोधामध्ये आपलं झालेलं आहे। पंचीकरण म्हणजे काय, प्रत्येकाचा असणारा एक भाग, दुसऱ्याचा असणारा 1/4 1/4 1/4 ते एकत्र मिळून कशा प्रकारे एक तत्व तयार होतं हे सगळं तिथे त्या ठिकाणी सांगितलं। परंतु त्याच्यामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते अविकृतच, त्यामुळे कोणत्याही प्रकारची क्रिया त्या आत्मतत्वामध्ये होत नाही, ते स्वतःच्या रूपाने अविकृत आहेत। सर्वत्र व्यापक असा जो महान आत्मा तेच आपले स्वरूप आहे, आणि अशा प्रकारे सर्वत्र असणारा ते महान आत्मा तेच माझं काय वास्तविक स्वरूप आहे, तेच असा जो जाणतो अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, ही असणारी काय, ही चारही वेदांची असणारी 4 महावाक्य, ती सुद्धा काय जीव शिव ऐक्य ज्ञानाचं प्रतिपादन करतात। म्हणून तेच या ठिकाणी सांगितलं सर्वत्र व्यापक असा जो महान आत्मा तेच आपले स्वरूप आहे, ते आत्मतत्व आहे, तेच माझं वास्तविक स्वरूप आहे। अयम अहमस्मी असे ज्ञान ज्याला झाले, आणि अशा प्रकारे ते आत्मतत्व अहम ब्रह्मास्मी, अयम अहमस्मी म्हणजे अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणजे मदगत असणार चैतन्य, ते अलग अलग। अहम ब्रह्मास्मी म्हणजे लगे मी मंदार ब्रह्म नाही होणार, मंदार मधला मंदार ज्यावेळेस जाईल त्याच्यानंतर जे चैतन्य राहील, नामरूपाच्या त्यागानंतर जे राहील ते ब्रह्म। जसं लाईट सर्वत्र विद्युत करणामध्ये असणारी जशी लाईट एकच आहे, ती काय भिन्न भिन्न नाही, मोबाईलला चालवते, हा असणारा फोन चालवते, ट्यूब चालवते, पंखा चालवते, फ्रीज चालवते, मिक्सर चालवते, ग्राइंडर चालवते, या सगळ्या चालणाऱ्या विविध वस्तू जरी असल्या नामरूपात्मक भिन्न भिन्न प्रकारच्या, तरी त्याच्यामध्ये असणारी अनुस्यूत विद्युत ती भिन्न नाही। आता मोबाईलला वेगळी विद्युत, टेपला विद्युत वेगळी, फ्रीजला विद्युत वेगळी, असं होईल, तसं होत नाही, एकच विद्युत तर सर्व उपकरणं चालवतील तशी ती विद्युत एकच आहे, त्याच्यामध्ये भिन्नता नाही। तसं
अहम ब्रह्मास्मी या सर्व शरीरांमध्ये विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिजैव स्वपाके च पंडिता समदर्शन. पंडिता समदर्शन, तो पंडित आहे तो समदर्शन सर्वत्र करत असतो. म्हणजे भेद कोण? शरीरामध्ये, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही अशा प्रकारे जो जाणतो, जो साधक जाणतो, अहम ब्रह्मास्मी, जशी लाईट सगळ्यामध्ये असणारी विद्युत जी आहे ती एकच आहे हे जो जाणतो, त्याप्रमाणे या सर्वांमध्ये अनुस्यूत असणारा आत्मचैतन्य हे एकच आहे असे जो जाणतो, तो कोण? तो धीर पुरुष, तो विद्वान, तो धीर, तो बुद्धिमान. तो जो आहे असे ज्ञान ज्याला झाले तो धीर पुरुष कोणत्याही प्रकारे शोक करत नाही. मग त्याला आता तो कुठल्याच प्रकारचा न अनुशोचन्ति पंडिता, हा जो पंडित आहे तो कदापि शोक करत नाही. ते त्या ठिकाणी सांगितलं कोणत्याही प्रकारे शोक करत नाही. अज्ञानी मनुष्यास विपरीत आत्मज्ञान असते. जो वास्तविक ज्ञानी आहे तो आत्म्याला आत्मतत्वच जाणतो, परंतु अज्ञानी शरीरादीला आत्मतत्व जाणतो, म्हणून त्या ठिकाणी त्याला दुःख प्राप्त होतं. आणि असं असणारं आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी पुन्हा काय केलं पाहिजे? आता हे सगळं सांगितलं. काय? अशा प्रकारचा जो आहे मत्वा धीरो न शोचती, 22व्या मंत्राच्या शेवटी सांगितलं. यथार्थ ज्ञानाने, आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर जो ज्ञानी आहे त्या ज्ञानीस कदापि शोक मोह निर्माण होत नाही. म्हणून शोक आणि मोह, दुःख हे जीवनामध्ये नको असेल तर काय केलं पाहिजे? त्या आत्मज्ञान प्राप्तीसाठीच प्रयत्न केला पाहिजे. ते 23व्या मंत्राच्या द्वारे सांगितलं. नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन यमैवैष वृणते तेन लभ्या तस्यैष आत्मा वृणते तनुगुं स्वाम. ते आत्मतत्व कसं प्राप्त होतं? यमैवैषे वृणते तेन लभ्या, मला तेच पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको. अशा प्रकारे ज्यावेळेस भावना निर्माण होते परमेश्वरच पाहिजे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नको, तुमचंच भगवंता दर्शन झालं पाहिजे, त्यात व्यतिरिक्त माझी आता काही इच्छा राहिली नाही. दृढ निश्चय असा ज्यावेळेस होतो, धरेद आत्मनात्मानम आत्मा नमव साधयेत आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. आपणच आपला उद्धार करायला पाहिजे. आपला उद्धार करण्यासाठी आणि कोणी येईल? आपल्या डोक्यावर हात ठेवील, अमुक करेल, तसं होईल, अमुक होईल, ते होईल, काही होत नाही, आपल्यालाच. म्हणून तेच सांगितलं काय? यमैवेश वृणते तेन लभ्य, तेच आत्मतत्व प्राप्त करण्यासाठीच प्रयत्नशील राहिलं पाहिजे, तरच ते आत्मज्ञान आम्हाला जीवनामध्ये प्राप्त होईल. असा 23वा मंत्र या ठिकाणी सांगून त्याचा असणार विशेष व्याख्यान उद्या रविवार असेल, उद्या काही पाठ होणार नाही. सोमवारच्या पाठामध्ये याचं असणारं विशेष व्याख्यान करणार आहोत. ओम तत्सत.